बॅटिंग साठी डिगेवाडी टीम कडून सध्या मात्र सचिन, तर दुसऱ्या साइडला अमित मैदानामध्ये दाखल झाले. अंपायर चालले ग्रीन सिग्नल. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले द क्रिकेट. आई मानाय देवीच्या नावानं पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही टीमच्या बाबतीत मगाशी चर्चा केली की पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये पहिल्यांदा उतरलेले दोन्ही संघ आहेत आणि त्यामध्ये पहिली मॅच गोलंदाजीसाठी स्वप्नील. पहिला चेंडू अगदी डॉट बॉल आला. बॅकफुटला जातोय, पंच फटका थोडासा फसला जातोय. डीप मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगला क्रिकेट बघायला भेटेल आज. बॅटिंग करत असताना दिगेवाडीच्या खेळाडूने तर हात तर खोललेत शॉर्ट आर्म पूल साठी. फटका थोडासा बॅटवरती आला नव्हता. बॅट लवकर मी म्हणेल की फिरली गेली. एक धाव तर कंप्लीट केली या टीमनं. या एका धावेच्या मदतीनं टीमचा स्कोर, टीमची धाव संख्या मात्र ओपन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी स्टंप लाईन मध्ये होता. पाहिलं लगेच थोडासा बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न मिस्टर अनिल याचा राहिला होता. अनिल म्हणजे थोडासा सांभाळून खेळण्याचा प्रयत्न जरूर या मॅच मध्ये करतोय. नेहमीप्रमाणे प्रत्येक मॅच ही 3 ओव्हरची असेल. प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर बघायला भेटतील. सेकंड इनिंग मध्ये 3 ओव्हर. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. या मध्ये चेंडू गॅदर केला जातोय. मिड ऑनचा खेळाडू कुठली फेकी तो करत नाहीये. चेंडू फक्त हातामध्ये ठेवतोय. डॉट बॉल येतोय. माफ करा, एक धाव कंप्लीट केली जाते. या आधीचा डॉट बॉल, तदनंतर एक धाव, तब्बल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत. 4 चेंडूचा खेळ झालेला. 2 टू गो. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिजन मध्ये डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे. चेंडू थोडीशी मिसफील्ड होते. दबाव आहे या मॅच मध्ये, थोडासा दबाव आहे या मॅच मध्ये. या चौकारानं बॅटिंग करणारी टीम दिगेवाडी संघाला थोडासा आत्मविश्वास भेटला असेल. मात्र दुसऱ्या साइडला NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडी ही टीम आता क्षेत्ररक्षणावरती थोडासा विचार करेल. एखाद्या पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही उतरता, नव्यानं उतरता, तेव्हा दबाव ही गोष्ट तुमच्या मनावरती असतेच, पण त्या दबावाला कसं सांभाळणं हे देखील चांगल्या क्रिकेटरचं काम असतं आणि तेच आज शिकायला हवंय. 6 धावसंख्या. ओहो, बॅटीच्या रडामध्ये जरूर होता. जिथे आपण पाहिलं तर अंपायर कॉल येतोय. इट्स व्हाईट बॉल. थोडीशी शहानिशा केली इथे अंपायर अर्थातच हेमंत तावडे सर. जिथे आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून जातोय. गोलंदाजाची हाईट फॅक्टर जर पाहिले तर थोडासा आपल्या हाईटचा उपयोग करण्याचा प्रयत्न. तब्बल टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचले. 7 लॉस ऑफ द 0 विकेट. हो, फटका तर चांगला आहे, पण दिशा कुठे आहे? बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये ही दिशा आहे. अंपायर कॉल येईल. फक्त एका धावेसाठी हा फटका जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या आफ्टर 1 ओव्हर. बॅटिंग करणारी टीम किरण 11 दिगेवाडी संघ. दुसऱ्या साइडला NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडीने टॉस जिंकला, गोलंदाजी घेतली आहे. सगळे इंजिनियर्स जे आहेत ते अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या कॅप्स, पिवळ्या कॅप्स त्यांच्या पाहत आहेत. त्यांना देखील वाटत असेल कुठेतरी आज घ्यावी सुट्टी, क्रिकेटचा आनंद घ्यावा, आमच्या मॅनेजरनं आज आम्हाला सुट्टी द्यावी असं त्यांच्या मनात आहे. पण त्यांनी काम थांबवलं तर ती बिल्डिंग कशी उभी राहणार आणि पाया मजबूत करावा लागतो हे त्यांनाही माहिती आहे आणि क्रिकेटर्सला देखील माहिती आहे. आणि तसाच पाया मजबूत करण्याचं काम सध्या मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम कडून केलं जात आहे. सागर आला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. श्री मानाय देवी चषक 2024. आता 2024 थोडस सरतंय.
3 षटकांच्या मॅचेस आहेत. तीन ओव्हरची प्रत्येक मॅच, प्रत्येक स्पर्धा. पहिल्या स्पर्धेपासून आपण 3-3 ओव्हरच्या मॅचेस खेळत आलोय. लाईनमॅन जे असतील, मी विनंती करेल आपण आपल्या जागेवरती उभे राहा, तुमची खूप गरज आहे. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. ओहो, ड्राइव्ह आहे, सुरख आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये खेळाडू जातोय. चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. ही कॅच नव्हती त्याच्यासाठी, तो चेंडू पर्यंत पोहोचला. ही कॅच थोडीशी अवघड होती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. पाटण तालुका टेनिस क्रिकेट तब्बल 32 संघ आपण खेळवत असतो आणि सध्या थंडीचं वातावरण म्हणजे दिवस अगदी कमी, लवकर रात्र होते आणि यासाठीच आपण प्रत्येक मॅच 3 ओव्हरची घेते. दत्ता चांगला निर्णय. आपल्याला एका दिवसामध्ये 16 टीम, 2 दिवसात 32, दिवस छोटा आहे. 5-6 वाजता अंधार व्हायला सुरुवात होते आणि यामुळेच आपण 3-3 ओव्हरच्या मॅचेस घेतो. चांगला निर्णय. संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे कव्हरचा, कव्हर पर्यंत जातोय. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, पण आज क्षेत्ररक्षणावरती थोडासा विचार करतील. आता सूर्यवंशी वाडी बोलेल तो आमचा खेळाडू नाहीये, आम्हाला काही बोलू नका. एखादा खेळाडू चुका करण्यासाठी येत नसतो, चुका होतात. सुरेख फटका, ये लगा डाला, चिपके तो फटके. क्रॉस बॅटेड डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजनच्या बाहेर. श्री मानादेवी चषक 2024 चा एक येतोय पहिल्या दिवसातील वहिला षटकार. वॉट स्ट्रोक, काय फटका खेळला. या संघाला आत्मविश्वास देणारा, संघाला उठून उभं राहण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडणारा आणि संघाच्या आशेचा एक किरण. अर्थातच 4 चेंडूचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 17 या आकड्यावरती. नेक्स्ट टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी आणि SCC नवीवाडी, दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. बोथ कॅप्टन्स. संघाची धावसंख्या 17. तब्बल चेंडू झाले 4, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये शॉर्ट आर्म पुल, अप्रतिम बॅटिंग. मगाशी चर्चा केली की फलंदाजी करत असताना सचिन थोडासा शांत होता पहिल्या ओव्हर मध्ये, मात्र सचिनने सांगितलंय ती शांतता वादळापूर्वीची होती. अब आएगा मजा. कारण की सचिनने खेळलेला शांत खेळ म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये फक्त त्याने एक चौकार लगावला, तो देखील मिसफील्ड झाला होता आणि त्यानंतर त्याला मात्र 2 चेंडू डॉट टाकण्यात आले होते. या ओव्हर मध्ये त्याने दाखवलंय आपली ताकद. आशेचा एकमेव किरण म्हणजे किरण 11 दिगेवाडी संघाचा एक घातक फलंदाज सचिन या मॅच मध्ये आनंद लुटतोय. यावेळी देखील फटका थोडासा फसला जातोय पण निघून जातोय. आहे खेळाडू एका हातामध्ये. वॉट अ कॅच यार, वॉट अ कॅच. क्षेत्ररक्षणावरती कित्येक वेळा तुम्ही बोलत, आता माझ्या कॅच वरती बोला. आणि हा खेळाडू होता लॉंग ऑन रीजन मध्ये, एका हातानं ज्यानं कॅच पकडली. किरण 11 दिगेवाडी संघाचा घातक फलंदाज सचिनला मात्र बाद करण्यामध्ये यश आलं. व्हाट अ मॅच यार. एका बाजूने षटकार चौकार संघाची धाव संख्या तब्बल 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एक चेंडू आता बाकी आहे ओव्हर क्रमांक 2 चा. माफ करा, 2 षटकांचा खेळ झालेला आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण जातोय. किरण शेवटच्या षटकामध्ये बॉल बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा खेळाडू. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. याआधी कॅच पकडली, तदनंतर वेगानं गेला. चेंडू वरून जाणार हे माहिती होतं, थोडासा पाय घसरला. स्किटी आहे आज ग्राउंड, थोडंसं सांभाळून खेळावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा नमुना दाखवला जातोय NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडी या टीम कडून. स्क्वॅट करण्याचा प्रयत्न थोडासा पडतोय, टर्न होतोय.
चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 2 थोडीशी महागडी गेली आहे, कारण की ओव्हर क्रमांक 2 मध्ये तब्बल 2 षटकार सचिनच्या बॅट मधून आले होते. आता या तिसऱ्या ओव्हर मध्ये थोडेसे रशी खेचली जाते. पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू आहे, गॅदर करतोय, चेंडू पर्यंत जातोय. पुन्हा एक धाव. एक चांगला स्कोर सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं मिळवलाय, जो आपण पाहिलं तर 25 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचले. 25 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सध्या सजली आहे. शॉर्ट आर्म पुल, सुरेख फटका. हा फटका म्हणजे 25 ला कुठेतरी 30च्या पुढे नेणारा फटका होता, आणि हा फटका म्हणजे संपूर्ण किरण 11 दिगेवाडी या संघाला आनंद देणारा होता. गरज होती या फटक्याची, आणि जेव्हा गरज होती तेव्हाच ती गरज भरून काढली. हे चांगल्या फलंदाजाचे संकेत आहेत. अप्रतिम फटका. तब्बल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. 31 धावसंख्या सध्या बॅटिंग करतोय अनिल, आणि दुसऱ्या साईडला संदीप. अनिलच्या बॅट मधून आलेला हा फटका मात्र संघाला खूप महत्वाचा ठरू शकतो, कारण की संघाची धावसंख्या आता 31 पर्यंत जाऊन पोहोचली आहे, आणि तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. एसीसी नवीवाडी कॅप्टन सुरेख ड्राइव केला बैटच्या रडामध्ये. बोला था बैट के सामने नहीं डालने का, बोला था बैट के सामने नहीं डालने का. नाव देखते ना ताव. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, फक्त जरूरत बघितले संघाची. आज संघाला किती धावा हव्यात. आज जरी पहिल्यांदा आम्ही मैदानामध्ये उतरलो असेल तरी कित्येक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आमच्या पाठीशी आहे, आमच्या हातामध्ये, आमच्या संघामध्ये कित्येक वर्षाचा अनुभव आहे, आणि तोच अनुभव आज पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या श्री मानादेवी चषक मध्ये आम्ही दाखवतोय. संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती, 37 या आकड्यावरती आता मात्र जाऊन पोहोचले. 37. एक चांगली टोटल, एक चांगली धावसंख्या, आणि शेवटचा चेंडू आता बाकी आहे. पिक्चर बघितला सचिनचा, आता मात्र अनिल आपला खेळ दाखवतोय. व्हॉट अ इनिंग यार. आज पहिल्याच मॅच मध्ये मजा आली आहे. तब्बल 4 षटकार लगालेत पहिल्या इनिंग मध्ये. बॅकफुटला जाऊन फटका थोडासा फसलाय. विकेट कीपर आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. कॅच ड्रॉप, तिथे एक धाव भेटेल. एक धाव अति महत्वाची आहे, आणि या मॅच मध्ये तर जास्तच महत्वाची आहे. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 38 आणि 39 धावेचं आव्हान NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडी या संघाच्या समोर ठेवलंय. घेऊया टॉस. मी विनंती करेल SCC नवीवाडी टीम आणि वन साइड जिवाळा भालेकरवाडी दोन्ही कॅप्टन्स या नवीवाडी संघ. आदरणीय गोरखदादा साळुंखे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो या मॅचचा. आदरणीय गोरखदादा साळुंखे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅचचा टॉस घेत आहोत. थँक्यू सो मच. स्पर्धा मानाची, स्पर्धा महिंद गावाच्या अभिमानाची. 5वं पर्व आणि आजचा पहिला दिवस. दुसरा सामना एका बाजूला वन साइड जिवाळा भालेकरवाडी, विपक्ष ACC नवीवाडी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एका बाजूला ACC नवीवाडी, दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा भालेकरवाडी. प्रवीण हरवडे. टॉस केला जाईल. यस, वन साइड जिवाळा कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय ACC नवीवाडी आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. मी मान्यवरांसह मनपूर्वक आभार व्यक्त करेन. आणि आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. टॉस अगदी जिंकलेला आहे. निश्चितच त्यांनी गोलंदाजी घेतली आहे, कारण त्यांना माहित आहे सकाळचं सत्र अगदी थंड हवा आहे, वातावरण एकदम हिवाळ्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इनसाइड जिवाळा भालेकरवाडीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. अतिथी देव भव. आदरणीय दत्तदादा, मी विनंती करेल आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान घेऊयात. मी विनंती करेल आदरणीय युवराजजी साळुंखे साहेब
यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय। आदरणीय युवराजजी साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय। आमचे सन्माननीय आदरणीय खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेडे पश्चिम महाराष्ट्र मानवाधिकार परिषदचे आणि त्याचबरोबर आरके ग्रुपचे सर्व आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी वडाळ साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। एक ब्रँड अर्थातच जेव्हा 4747 आम्ही पाहतो तेव्हा अचूक हा ब्रँड डोळ्यासमोर येतो, ज्याने खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं आणि शून्यातून विश्व निर्माण करत असताना क्रिकेटला खऱ्या अर्थानं प्रतिसाद देण्यासाठी या व्यक्तीनं जे पाऊल उचललंय त्यासाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर दादा मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय गोरखदादा साळुंके साहेब, आदरणीय युवराज दादा साळुंके साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल होऊया। तब्बल 39 धावेचं आव्हान दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते योगेश दादा आपल्या शुभ हस्ते आदरणीय गोरखदादा साळुंके साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। प्रेमाची आपुलकीची आणि वांग व्हॅली क्रिकेट क्लबची माणुसकीची उबदार शाल देऊन आपले आभार व्यक्त केले जातात। त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित युवराजजी साळुंके साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आदरणीय युवराजजी साळुंके साहेब यांचा देखील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। प्रेमाची आपुलकीची आणि वांग व्हॅली क्रिकेट क्लबची महिनगावची माणुसकीची उबदार शाल आणि प्रेमाचा आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जातात। या सूर्यवंशी टीम एक खेळाडू आपला मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। हॅलो वेलकम आदरणीय अक्षयजी पाटील साहेब, MH चाकरा केक शॉपचे ओनर, सर्व मराठी पाऊल पडते पुढे मराठी उद्योजक अक्षय दादा पाटील आपलं देखील मनापासून अधिक स्वागत, वेलकम। आदरणीय दीपकजी गावडे साहेब आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जातो। मॅचला सुरुवात होते, पहिला चेंडू शॉट ऑन पूल दी बॅकवर्ड स्पेल एक रिझनला खेळून काढला, अगदी डाऊन दी ग्राउंड निघून जातोय 4 धावेसाठी। अप्रतिम सुरुवात सेकंड इनिंगची ते होतीये। आदरणीय अक्षयजी गावडे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। दीपकजी गावडे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। MH चाकरा केक शॉपचे ओनर सन्माननीय आदरणीय अक्षयजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल। जाऊया मॅचच्या दिशेनं मित्रांनो। 39 धावेचं आव्हान या मॅच मध्ये तब्बल ठेवलं गेलं। प्रथम बॅटिंग करत असताना किरण 11 डिगेवाडी या संघानं तब्बल 38 धावा ठोकल्या आणि 39 धावेचं NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडी या संघासमोर तब्बल आव्हान ठेवलंय। पहिल्या चेंडूवरती जो चौकार आपण पाहिला अर्थातच अक्षयच्या बॅट मधून आणि तदनंतर मात्र अनिलला आता मात्र संधी दिली गेली आहे। ओव्हर क्रमांक 1 मध्ये सचिन पाहतोय पॉवर प्ले 1 मध्ये थोडासा कट करतोय, शॉट ऑन पूल अगदी रस्त्याच्या पल्याड जाईल, जिथे धावा फक्त एक भेटेल, फक्त एक धाव डिक्लेअर मध्ये। खेळाडू आपण आतमध्येच थांबा, खेळाडूंना विनंती करेल चेंडू आणण्यासाठी तुम्ही जाऊ नका। टीमची टोटल तब्बल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 5 ऑन स्कोर कार्ड।
यानंतरची मॅच वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी विपक्ष SCC नवीवाडी या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच बघायला भेटेल. टीमची टोटल तब्बल 6 या आकड्यावरती. हो शॉट ऑन पूल डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन आहे खेळाडू तिथे देखील चेंडू निघून जातोय. अंपायर कॉल येतो इट्स अ मॅक्सिमम व्हॉट अ स्ट्रोक यार. पहिल्याच ओव्हर मध्ये हात धुवून घेतले जातात. जे 39 धावेचं आव्हान पार करायचंय तर अशीच बॅटिंग करावी लागेल. आव्हान मोठं आहे, डोंगर मोठं आहे, गणित मोठी आहेत, सोडवायचे आहेत तर मोठे फटके खेळावेच लागतील. आणि पहिल्या ओव्हर मध्ये हात धुवून घेतले जातात. बॅटिंग करत असताना अनिलच्या बॅट मधून आलेला मॅक्सिमम व्हॉट अ स्ट्रोक. 12 धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती सजली गेली. एक चांगली बॅटिंग, एक चांगली इनिंग सध्या मात्र NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडी संघ करतोय. बॅटच्या रडामध्ये अगदी यॉर्कर होता, उचलून फेकून दिला जातोय. काव कॉर्नर रिजनला गॅप शोधला जातोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये हात धुवून घेतले जातात. ही खरी सुरुवात आहे. आव्हान मोठं असेल तर वेल बिगिनिंग हाफ डन. एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात चांगली करा, एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं. हे अर्ध काम पूर्ण केलंय. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 16. शॉट ऑन पूल पुन्हा एकदा बॅटच्या टॉप एजला संधी एक कॅच साठी आहे. खेळाडू चेंडूच्या खाली कॅच पकडली जाते. विकेटचं पतन याला बोलतात उत्तर देणं. आरेला कार उत्तर दिलंय. पहिल्या ओव्हर मध्ये जो फलंदाज अनिल षटकार चौकाराचा पाऊस पाडत होता त्याच अनिलला आपल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूमध्ये सचिननं माघारी पाठवलं. एक चांगली कॅच डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन मध्ये पकडली. मिस्टर अनिल एक चांगली सुरुवात अनिलनं करून दिली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मात्र संपला आणि सागर मैदानामध्ये दाखल झाला. न्यू बॅटर सागर. तीन ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 3 चेंडू जरी भेटले तरी त्या 3 चेंडू मध्ये 10 धावा करण्यासारखी बॅटिंग तुमची हवी आहे आणि तशीच बॅटिंग अनिलची राहिली आहे. मिस्टर प्रदीप ओव्हर क्रमांक 2. ओव्हर क्रमांक 2 इम्पॉर्टंट आहे. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅट आणि पॅडच्या अगदी बाजूने लेग स्टिक सोडून जातोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ओव्हर क्रमांक 2 खूप इम्पॉर्टंट असेल. या धावसंख्येला या इनिंगला कुठेतरी थांबवायचं आहे तर ओव्हर क्रमांक 2 ही खूप महत्वाची आहे. शॉट ऑन पूल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन आहे. खेळाडू वन बाउंड चेंडू गॅदर केलाय तोपर्यंत फेकी केले विकेट कीपर कडे. पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. तब्बल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18. 1-18. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये. कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफचा खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न अप्रतिम. कॅच पकडली जातीये. किरण 11 डिगेवाडी संघ आता मात्र क्षेत्ररक्षणामधून आपला खेळ मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी मध्ये 7 आणि क्षेत्ररक्षकाची 7 जर गोलंदाजाला भेटते तर या मॅच मध्ये किरण 11 डिगेवाडी देखील कमबॅक करू शकतो. आणि कमबॅक करण्यासाठी अवघा जास्त वेळ त्यांच्याकडे नाहीये. मात्र ज्या वेळेमध्ये कमबॅक केला तो वेळ त्यांना ओव्हर क्रमांक 2 चा भेटला जिथे पहिला चेंडू तर वाईट आला मात्र तदनंतर 1 धाव आणि त्यानंतर आलेली विकेट ही महत्वाची ठरली. संघाची धावसंख्या तब्बल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18. नवीन फलंदाज सुमित
दाखल झाला मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2. आता सुमितवरती बरीचशी जबाबदारी आली आहे. अक्षयवरती देखील आज जबाबदारी आहे, कारण की ओपनिंगला पहिल्या फळीमधला जो फलंदाज कोण असेल तो अक्षय आहे. क्षेत्ररक्षण अगदी सजवलंय. लेफ्ट हँडेड बॅटर, एक वेगळी रणनीती बाहेर काढली आहे. पुढे करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटिंग अगदी बॉटम एज. डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या, 39 धावेचं आव्हान आहे आणि सध्या 19 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत ओव्हर क्रमांक 2 चे. हो, चेंडू सोडून दिलाय, पडतोय, सोडून देतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. वॉट बॉल अप्रतिम यष्ट्यांच्या वरून जातोय. फिंगर रोल केले, चेंडू पडला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक यष्ट्यांच्या वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून गेली आणि फलंदाजाला चकवलं गेलं. पुन्हा एकदा इनसाइड आउट यॉर्कर चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर बाहेर काढला. पॉइंटचा खेळाडू वेगानं येईल तोपर्यंत एकाच धावेती समाधान मानावं लागतंय. फक्त एक धाव, चांगली गोलंदाजी मी म्हणेल. ओव्हर क्रमांक 2 प्रदीप यांची. कुठलाही षटकार चौकार नाहीये. डॉट बॉल तब्बल 1 आलेत. 1 विकेट घेतले, 3 सिंगल दिलेत. अशा पद्धतीने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त धावा आपण पाहिलं तर 4 दिलेत. चांगली इनिंग. हीच ती ओव्हर आहे जिथे मॅच फिरत चालली आहे. आणि आता शेवटचा चेंडू. ओहो, शेवटचा चेंडू महत्वाचा. बॅटच्या अगदी रडामध्ये कॅच होणं गरजेचं. कॅच झाली आहे. विकेटचं पतन येत आहे. कमबॅक केला किरण 11 डिगेवाडी संघानं. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटत होतं ही मॅच लवकर संपते, पण सेकंड ओव्हर मध्ये प्रदीपनं सांगितलंय रुको जरा, वो जाकी थी, पिक्चर अभी बहुत बाकी है. आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावेची गरज आहे. 6 चेंडू 19. व्हॉट अ मॅच. आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला 3 6 जरी आली तरी 1 सिंगल हवी आहे. 6 चेंडू तब्बल 19 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. न्यू बॅटर किरण दाखल झाला मैदानामध्ये. एका साइडला मिस्टर अनिल. सूर्यवंशीवाडी मी विनंती करेल जे लाईनअपच्या मागे ती ब्लॅक बाउंड्री आहे त्याच्या मागे आपण बसून घ्या. खेळाडू तिथून धावत येऊन सरळ अंगावरती येऊ शकतो. मागे बसून घ्या प्लीज, कारण की मागे अशी दुर्घटना झाली आहे यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो. थँक्यू सो मच. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. मॅच ऑन होते. सूर्यवंशीवाडी की डिगेवाडी, डिगेवाडी की सूर्यवंशीवाडी, किरण की अनिल. पहिला चेंडू बॅट स्विंग केली आहे. बॅटीची कॉर्नर एज कॉट बिहाइंड दी विकेट. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. कमबॅक कसा असतो याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे ओव्हर क्रमांक 2, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये 1 षटकार आला, 2 चौकार आले आणि पहिल्या ओव्हर मध्ये बघता बघता असं वाटलं की मॅच निघून जाते की काय. मात्र त्यानंतर महत्वाची विकेट अनिलची आली आणि मॅच मात्र हातातून निघून गेली. आणि स्पोर्ट्स मॅच हातातून जाण्याआधीच ती पकडावी लागेल, कारण की दुसऱ्या साइडला किरण 11 डिगेवाडी संघ मॅच पकडण्यासाठी जीवाचं रान करते. एखादा मोठा फटका मॅच वरचा दबाव दूर करू शकतो हेही तेवढंच खरं आहे, पण एखादी विकेट मॅच मध्ये आणखीन डिगेवाडी संघाला इन करू शकते हेही तेवढंच सत्य आहे. व्हॉट अ मॅच यार. 5 चेंडू आणि तब्बल 19 धावेची गरज आहे आता या मॅच मध्ये. 5-19. नवीन बॅटर सागर दाखल झाला मैदानामध्ये आपल्या संघाला वाचवण्यासाठी. हो, सागर आलाय. सागर पहिला चेंडूवरती चेंडू उचलतोय आणि फेकून देतोय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. या मॅच मध्ये तो शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये. मैदानामध्ये दाखल झाल्या झाल्या त्याने इरादे स्पष्ट केले आणि या षटकारानं मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट वाढला गेला. येणारे तब्बल 4 चेंडू आणि आता 13 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच यार. हे क्रिकेट आहे.
म्हणून मगाशी चर्चा केली की दोन्ही संघ जरी नवीन असले तरी अनुभव खूप वर्षाचा आहे दोघांकडे. पुन्हा शॉट ऑन पूल खेळण्याचा प्रयत्न, बॅटिंगची टॉप एज, बॅकवर्ड स्क्वेअर एक शॉटचा खेळाडू जातोय, कॅच पकडली जाते. इट का जवाब पत्थर से देंगे भाई, कडवा देंगे भाई, हे मात्र जरूर सांगितलंय. एकीकडे षटकार जातोय, दुसरीकडे विकेट येते, रन येतात. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, कधी तू कधी मी, कधी सूर्यवंशी वाडी कधी दिगेवाडी, अशीच ही मॅच चालली आहे. आणि असाच हा खेळ क्रिकेटचा जो तुम्हा आम्हा सगळ्यांना वेड लावतोय. 3 चेंडू, आता 13 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. 3-13. मिस्टर स्वप्नील मैदानामध्ये दाखल झाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर कव्हरचा खेळाडू आहे, फक्त एक धाव कंप्लीट केली आहे. शेवटचे 2 चेंडू, 12 धावेची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. एक चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो, इथे 2 चेंडू तुम्हाला आजचे हिरो बनवू शकतात. 2 वरती 2 मोठे फटके हवेत, तब्बल 12 हवेत. यावेळी मात्र जरूर सरळ बॅटीने खेळून काढला आहे खेळाडू, कॅच साठी जातोय. विकेटचं पतन, कमबॅक केला किरण 11 दिगेवाडी संघानं. काय कमबॅक होता यार, व्हॉट अ कमबॅक यार. थोड्या वेळासाठी असं वाटलं पहिल्या ओव्हर मध्ये अनिल आणि अक्षय मॅच घेऊन जातोय की काय, मात्र जशी अनिलची विकेट आली तसा संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली पडला. म्हणजे एखाद्या शर्टाचं बटन चुकलं की बाकीची बटन चुकीची लागतात, तसा अनिल बाद झाला तर संपूर्ण सूर्यवंशी वाडी संघ खाली ढासळला गेला. बाकीच्या संपूर्ण खेळाडूंनी जी जबाबदारी घ्यायला हवी होती ती जबाबदारी कुठेतरी कमी पडली. हे सूर्यवंशी वाडी संघ पॅव्हिलियन मध्ये बसून सध्या बोलत असेल. 1 to go. अगदी बॅटच्या रडामध्ये अखेरीस वॉन झाला संघ. NS स्पोर्ट्स आपण पाहिलं तर पराभूत केलं NS स्पोर्ट्स सूर्यवंशी वाडी या टीमला. आणि किरण 11 दिगेवाडी संघ मात्र विजेता होतोय. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या